सर, जाता जाता मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय संदेश देऊ इच्छिताल? बघा, माझा सरकारलाही संदेश आहे आणि विशेष करून समाजालाही संदेश आहे की आरक्षण हा मराठा समाजाचा मूळ प्रश्न नाही. मराठा समाजाच काय, महाराष्ट्रभरात देशभरात जेवढे जाती धर्म असतील त्यांचं आरक्षण हा मूळ प्रश्न नाही, मुख्य पर्याय नाही. आरक्षणापेक्षा असे असंख्य प्रश्न आहे की त्याच्यामुळं समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो त्या माध्यमातून. पण आरक्षणामुळंच कल्याण होऊ शकतं फक्त हे मनोज जरांगे यांनी आपल्या महाराष्ट्रात पेरलेलं आहे. कारण EWS जे आरक्षण होतं, EWS 2019पासून लागू झालं आणि सुप्रीम कोर्टानं ते ॲक्सेप्ट केलं. तर EWS लागू झाल्यापासून भारतातल्या बाकीच्या राज्यातले टोटल आंदोलनं बंद झालेले आहेत. आरक्षण आंदोलनं बंद झाले. EWS लागू झाल्यापासून ओपनचे जेवढे समाज आहेत ते जाती धर्म तेवढे ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेमुळे आरक्षण आंदोलन पेटल्या गेलं. त्याच्यामुळं आरक्षणामुळं मराठा समाजाचं कल्याण होईल हे एकदम चुकीचं आहे. कारण 2% नोकऱ्या आहेत देशामध्ये किती 2% नोकऱ्या आहे. आणि मग या 2% नोकऱ्या म्हणजे 150 कोटी जनता आहे. 150 कोटी जनतेमध्ये 2% नोकऱ्या म्हणजे याच्यात SC ST OBC सर्व आले. मग 2% नोकऱ्या म्हणल्यावर मग मला सांगा 150 कोटी जनतेत 3 कोटी नोकऱ्या व्हायला लागल्या. मग 3 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 147 कोटी जनतेनं काय नोकऱ्यावर विसरून राहायचं का? नाही, नोकऱ्यावर विसरून राहायचं. त्याच्यामुळं सर्व हेच होणार आहे. ते जाऊ द्या, महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या, वर आकडा नाही. मग मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठा समाज बहुसंख्य आहे, बहुसंख्य राहणार. आणि मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून मानसन्मान होता, तो मनोज जरांगे यांनी गमावला. तर महाराष्ट्रातल्या नोकरीच्या आकडेवर सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकरी आहे आणि मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठी आहेत आणि 12 कोटी महाराष्ट्रात जनता आहे. मग 6 कोटी मराठ्याला तुम्ही करोडो लेकरा बाळाचं कसं कल्याण करताना आरक्षणातून नोकऱ्याच्या माध्यमातून? कारण मी तुमचे 1.5 वर्षातले स्टेटमेंट तपासले, 1,500-2,000 हजार व्हिडिओ कट केले की लेकरं याच्यातूनच कल्याण होणार आहे. माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये सेव्ह येते. तर 18 ते 20 लाख नोकऱ्या, 6 कोटी मराठी आहेत. आणि मग ह्या 20 लाख जे आता विद्यमान 20 लाख नोकऱ्या सरकारी त्या सऱ्याला घरी पाठवलं, हाकलून दिलं घरी जाणे का. आणि तिथं आमचे मराठा समाजाचे तरुण पोरं भरले, मराठा समाजाचे जे युवक भरवले सरकारी नोकऱ्यामध्ये. तर मग बाकी 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? भरले ते 20 लाख नोकऱ्या आपण समजा, बाकीचे दिले घरी काढून. मग 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? म्हणजे आरक्षणाभोवतीच त्यांनी बाकीचे बेरोजगारीचे विषय संपले, महागाईचे विषय संपले, कर्जमाफीचे विषय संपले, त्याच्यात शेतीमालाच्या भावाचे प्रश्न विषय संपले, पेट्रोल दरवाढ संपली, बेरोजगारीचे विषय संपले. असे विषय संपले की आरक्षणाभोवती की आरक्षण भेटलं कीच मला सांगा SC समाजात किती जाती येतात, त्यांचं कल्याण झालं का आरक्षणामुळं? ST समाजाचं आळे फाट्यावर तिथं ST समाज आदिवासी बांधव आज रोजीरोटीसाठी रोज आपल्या इळा कुदळी फावडे घेऊन तिथं रोजीरोटीसाठी थांबते, त्याला आरक्षण नाही का? हां, आणि तुम्ही म्हणता OBCचं कल्याण झालं का? आणि तुम्ही म्हणता आरक्षणामुळेच करोडो लेकरं बाळं. त्याच्यामुळं हे थोडं फेकजोक बंद करा. आरक्षण हा काही मूळ प्रश्न नाही आणि मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण हे गरजेचं आहे, पण आरक्षण हा श्वास नाही. जे की बाकीच्या समाजाचं दाखवून द्या किती लोक STचं किती कल्याण झालं, OBCचं किती कल्याण झालं, VGNT किती कल्याण झालं, SC समाजातलं किती लोकांचं कल्याण झालं देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते दाखवून द्या. हे होते आपले मराठा आंदोलक विदुर सर लगाडे. न्यूज 24 प्रवीण खरात, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. तुम्ही आत्तापर्यंत वर्षभरातले मनोज जरांगे यांचे वक्तव्य तपासा की मनोज जरांगे म्हणले 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले. मनोज जरांगे साहेब, तुम्ही जरा आकडे फेकायचे बी मर्यादा असते हो. 3 कोटी मराठे आरक्षणात गेले घेऊन सांगा बरं प्रेस. 3 कोटी मराठे आरक्षणात कुठे गेले? तर हिंमत असेल तर प्रेस घेऊन सांगा कोणते 3 कोटी मराठे तुम्ही आरक्षणात घातले. तर काही फेकीत आपलं समाजाची दिशाभूल करता तुम्ही. आणि 3 कोटी मराठे आणि 58 लाख आरक्षण नोंदीतून गेले. अहो, ते पंजाबराव देशमुखाचं स्त्री आहे, ते 25 लाख नोंदीचं. आणि तुम्ही फेकेता काय व्याकडे? अहो 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले मराठवाड्यामध्ये. 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले. आणि कोणते 3 कोटी आकडे? 3 लाख बी पूर्ण झाले नाही आणखीन, आणि तुम्ही 3 कोटी म्हणू लागले. फेकाची मर्यादा असते काही ना काहीतरी. 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले, कवर फेकेता? बस झालं ना सर. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा समाज एकत्र आला, असं यावर तुमचं मत काय? हे बघा,
मनोज जरांगे पाटील यांनी एक तर ते शिवनेरीची जी कपाळावर माती लावली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शिवनेरीच्या कपाळाच्या पायात त्याची माती लावली ती, त्या मातीचं एक तर त्यांनी विटंबना केली आहे. विटंबना का केली? कारण सरसगड आणि सगळे सोयऱ्यासाठी तिथे गेले तिथे, सरसगड आणि सगळे सोयऱ्यासाठी. तेव्हापासून त्याचा सरसगड आणि सगळे सोयरे गायब झाला. मग आता हैदराबाद गॅजेटमधून कसं काय, कोणत्या पद्धतीने सरसगडमधून जाणार आहे? आणि पुन्हा तुम्ही आत्ता प्रश्न विचारला, समाज एकत्र आला आहे. बघा, समाज मनोज जरांगे यांच्यामुळं एकत्र आलेला नाही. हे समाजानं डोक्यातून काढावं, तुम्ही साऱ्या मीडियानं डोक्यातून काढावं. समाज हा कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. त्या दुर्दैवी घटनेमुळं एकत्र आलेला आहे समाज. मनोज जरांगेमुळं समाज एकत्र आले नाही. त्या ताईमुळं, त्या ताईला न्याय मिळावा म्हणून समाजाची मागणी होती. मग त्याच्यात नंतर आरक्षणाची मागणी नंतर घुसडण्यात आली आणि त्यानुसार 16% ESBC देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्या काळामध्ये. आणि तुम्ही म्हणता मनोज जरांगे यांच्यामुळे समाज एकत्र आला, पूर्ण 100% चुकीचं. कारण त्या ताईमुळे समाज एकत्र आला. त्या ताईमुळे 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चामध्ये तेली असेल, साळी असेल, कोळी असेल, मातंग बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, चांभार असतील, लोहार असतील, सुतार असतील, महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या सर्वांनी ह्या मोर्चामध्ये पाणी पाऊच वाटले, या मोर्चामध्ये बिस्लाऱ्या वाटल्या, या मोर्चामध्ये खिचडी वाटप केली, या मोर्चामध्ये केळी वाटली, फळं वाटले, नाश्ते खाऊ घातले. अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये ह्या प्रत्येकाचं श्रेय प्रत्येकाने या समाजामध्ये फुल नाही फुलाची पाकळी मदत केली आहे. प्रत्येक तेच 58 मोर्चे आणि तोच समाज एकत्र होता आणि त्या ताईनं समाज एकत्र केला. पण मनोज जरांगे यांना त्या ताईचं बाजारीकरण करायचं होतं आणि ते बाजारीकरण करून त्यांनी त्या कोपर्डीच्या ताईवर 14 जण एक निष्पाप जे भोळे भाबडे तरुण होते, बाबुराव वाळेकर, गणेश पाटील खुणे, अमोल पाटील खुणे, राजू पाटील दराड यांना हल्ला करायला लावला. आणि हल्ला केल्यानंतर त्यांना 5 वर्ष जेल झाली, 2 वर्ष भोगली आणि आणखी आता 3 वर्ष भोगायची बाकी आहे. आणि त्यांची जी शिवबा संघटना आहे, रेकॉर्डेड आहे, त्यांनी त्या शिवबा संघटनेच्या आरोपीवर हल्ला करायला लावला आहे. त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, मीडिया रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळं त्यांनी शिवबा नावाचा शब्द त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी शिवबा संघटनेचा शब्द तरी उच्चारला का? मनोज जरांगे यांनी शिवबा नावाचा शब्द तरी उच्चारला का? त्यामुळे मनोज जरांगेमुळे समाज एकत्र आलेला नाही. तो समाज त्या कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे, हे मनोज जरांगे यांना आवर्जून सांगतो. जाता जाता मराठा आरक्षणाबाबत तुम्ही सरकारला काय संदेश देऊ इच्छिता?